कुछ भी नहीं, बिन तेरे मैं कुछ भी नहीं। यहोवा मुझे तेरी जरूरत है, यहोवा मुझे तेरी जरूरत है। प्यार तू करता इतना, प्यार तू करता इतना, अपने हाथों में खोदी मेरी सूरत है। यहोवा मुझे तेरी जरूरत है, यहोवा मुझे तेरी जरूरत है। तू मेरे चेहरे की रौनक और है मेरी कुव्वत, तू मेरे चेहरे की रौनक और है मेरी कुव्वत। हशमत और जलाल के बादशाह तुझसे है मेरी ज़ीनत, हशमत और जलाल के बादशाह तुझसे है मेरी ज़ीनत। तेरे बिना ये जिंदगी मेरी, तेरे बिना ये जिंदगी मेरी बेरौनक बेसूरत है। यहोवा मुझे तेरी जरूरत है, यहोवा मुझे तेरी जरूरत है। तेरा कलाम हो ऐसे जैसे हो अनमोल मोती, तेरा कलाम हो ऐसे जैसे हो अनमोल मोती। चिराग है कदमों के लिए और मेरी राहों की ज्योति, चिराग है कदमों के लिए और मेरी राहों की ज्योति। शाहे ज़मा तू जिंदा खुदा तू, शाहे ज़मा तू जिंदा खुदा तू, तू ना झूठी मूरत है। यहोवा मुझे तेरी जरूरत है, यहोवा मुझे तेरी जरूरत है। आसमां तूने बनाया, समंदर की हद ठहराई, आसमां तूने बनाया, समंदर की हद ठहराई। जरिंद परिंद पहाड़ दरिया और फूलों से धरती सजाई,
जरिंद परिंद पहाड़ दरिया और फूलों से धरती सजाई। कायनात इतनी सुंदर बनाई, कायनात इतनी सुंदर बनाई, तू खुद कितना खूबसूरत है यहोवा। मुझे तेरी जरूरत है यहोवा, मुझे तेरी जरूरत है। प्यार तू करता इतना, प्यार तू करता इतना, अपने हाथों में खुद ही मेरी सूरत है यहोवा। मुझे तेरी जरूरत है यहोवा, मुझे तेरी जरूरत है, मुझे तेरी जरूरत है, मुझे तेरी जरूरत है। और चाहिए तेरा जलाल हमें, और चाहिए तेरा जलाल हमें, और चाहिए। अपनी कुव्वत में आ, अपनी कुदरत में आ, अपनी कुव्वत में आ, अपनी कुदरत में आ, अपने जोर और जाहो जलाली में आ, अपने जोर और जाहो जलाली में आ। तेरे रूह का मसा हमें और चाहिए, हे और चाहिए तेरा जलाल हमें, और चाहिए रूह की मामूरी हमें, और चाहिए रूह की मामूरी हमें, और चाहिए रूह की मामूरी हमें, और चाहिए। अपनी कुव्वत में आ, अपनी कुदरत में आ, अपनी कुव्वत में आ, अपनी कुदरत में आ, अपने जोर और जाहो जलाली में आ, अपने जोर और जाहो जलाली में आ। तेरे रूह का मसा हमें और चाहिए, हे और चाहिए तेरा जलाल हमें, और चाहिए रूह का माहौल हमें, और चाहिए रूह का माहौल हमें, और चाहिए। अपनी कुव्वत में आ, अपनी कुदरत में आ, अपनी कुव्वत में आ, अपनी कुदरत में आ, अपने जोर और जाहो जलाली में आ, अपने जोर और जाहो जलाली में आ। तेरे रूह का मसा हमें और चाहिए, हे और चाहिए शिफा की कुव्वत हमें, और चाहिए शिफा की कुव्वत हमें, और चाहिए। अपनी कुव्वत में आ, अपनी कुदरत में आ, अपनी कुव्वत में आ, अपनी कुदरत में आ, अपने जोर और जाहो जलाली में आ, अपने जोर और जाहो जलाली में आ। तेरे रूह का मसा हमें और चाहिए, हे और चाहिए तेरा जलाल हमें, और चाहिए तेरा जलाल हमें, और चाहिए। तेरी मामूरी चाहिए, तेरी मामूरी चाहिए, तेरा माहौल चाहिए, तेरा माहौल चाहिए, तेरा जलाल चाहिए, तेरा जलाल चाहिए। शिफा की कुव्वत चाहिए, शिफा की कुव्वत चाहिए, लहू तलवार चाहिए। बंधन जो तोड़े ऐसा यीशु को पाए, ऐसा बंधन जो तोड़े ऐसा यीशु को पाए, ऐसा
तेरे रूह का नशा हमें और चाहिए, हे और चाहिए तेरा जलाल हमें और चाहिए, और चाहिए तेरा जलाल हमें और चाहिए, तेरा जलाल हमें और चाहिए, तेरा जलाल हमें और चाहिए। पिता नमो नमो पुत्र नमो नमो आत्मा, नमो नमो पिता नमो नमो पुत्र नमो नमो आत्मा, नमो नमो पिता नमो नमो पुत्र नमो नमो आत्मा, नमो नमो पिता नमो नमो पुत्र नमो नमो आत्मा। सनातनी राजेश्वरा दीवटों में विराजमान, ऐ सनातनी राजेश्वरा दीवटों में विराजमान, नमो नमो पिता नमो नमो पुत्र नमो नमो आत्मा, नमो नमो पिता नमो नमो पुत्र नमो नमो आत्मा। दयावंत ऐ कृपावंत बस तू ही सिंहासन पर अनंत, ऐ दयावंत ऐ कृपावंत बस तू ही सिंहासन पर अनंत, नमो नमो पिता नमो नमो पुत्र नमो नमो आत्मा, नमो नमो पिता नमो नमो पुत्र नमो नमो आत्मा।
सहायता कभी ना अकेला छोड़ता, ऐ समर्थ पिता मेरी सहायता कभी ना अकेला छोड़ता। नमो नमो पिता, नमो नमो पुत्र, नमो नमो आत्मा, नमो नमो पिता, नमो नमो पुत्र, नमो नमो आत्मा। हे नमो नमो, नमो नमो, हे नमो नमो, नमो नमो, हे नमो नमो, नमो नमो, हे नमो नमो। पिता नमो नमो पुत्र, नमो नमो आत्मा, नमो नमो पिता, नमो नमो पुत्र, नमो नमो आत्मा, Praise the Lord. परमेश्वराची स्तुती असो. What a wonderful privilege किती ते भाग्य to come into your houses once again पुन्हा एकदा तुमच्या घरी येऊ शकलो आम्ही and minister unto you the word of God. आणि परमेश्वराच्या वचनातनं तुमच्याशी बोलू शकलो. Most of the things are under lockdown, काही गोष्टी अजून लॉकडाऊन मध्ये आहेत, but praise God that His church is not under lockdown. पण परमेश्वराची स्तुती असो त्याची मंडळी लॉकडाऊन मध्ये नाही He आहे. has made available this technology परमेश्वराने ह्या तंत्रज्ञानाचा आपल्याला उपयोग करून दिला that आहे He could come right there into your homes wherever you are and minister unto you. आणि जेणेकरून आम्ही तुमच्या घरी येऊ शकलो जिथं कुठं तुम्ही आहात आणि तुमच्याशी या वचनाद्वारे आम्ही बोलू शकलो. Let me share with you this moment आजच्या ह्या क्षणी मला तुमच्याशी बोलू द्या what the word of God has to say concerning His kingdom. की परमेश्वराचं वचन काय म्हणतं त्याच्या राज्यासंदर्भात. If you have your Bibles, let's turn to the book of Luke, जर तुमच्याकडे तुमचे पवित्र शास्त्र आहे तर आपण लूक या अध्यायातनं पाहूया. chapter 17, verses 20 and 21. 17व्या अध्यायातनं 20 आणि 21वं वचन. Verse 20 says, when he was demanded of the Pharisees when the kingdom of God should come, he answered unto them and said, the kingdom of God cometh not with observation. Verse 21 says, neither shall they say, lo here, or lo there, for behold, the kingdom of God is within you. लूक 17वा अध्याय 20 आणि 21वं वचन. देवाचे राज्य केव्हा येईल असे पुरुषांनी विचारले असता त्यांनी त्यांना उत्तर दिले, देवाचे राज्य दृश्य स्वरूपात येत नाही. 21वं वचन. पहा ते येथे आहे किंवा तेथे आहे असे म्हणणार नाहीत, कारण पहा देवाचं राज्य तुम्हामध्ये आहे. Let us pray. आज या आपण प्रार्थना करूया. Father, in Jesus' name, प्रभू पित्या येशूच्या नावाने we once again want to thank you आम्ही पुन्हा एकदा तुम्हाला धन्यवाद देतो for this wonderful opportunity की ह्या उत्तम संधीसाठी that we could sit at thy feet and listen unto your word. की जेणेकरून आम्ही तुझ्या चरणी बसू शकलो आणि तुझे वचन आम्ही ऐकू शकू. We seek your anointing, O Lord, आम्ही तुझा अभिषेक मागतो देवा, that we may understand your word as it comes unto us. की जेणेकरून आम्हाला तुझ्या वचनाचा बोध व्हावा जसा तो येतो, जसा ते येत आहे. We pray आम्ही प्रार्थना that करतो the देवा, Holy Ghost की पवित्र आत्मा may take every word and make it alive and walk into our hearts
की पवित्र आत्मा प्रत्येक वचन ते जिवंत करून आमच्या हृदयामध्ये ते आम्ही ग्रहण करू शकू, that it may bring forth fruit, जेणेकरून ते फलद्रूप होईल. not 30, 60, but 100-fold for your glory. 30 नाही, 60 नाही, पण 100 पट तुझ्या गौरवासाठी. In Jesus' mighty name. येशू ख्रिस्ताच्या महान नावाने We all agree and pray. आम्ही सगळे सहमत होऊन प्रार्थना And करू all God's people आणि say, सगळ्या देवाच्या लोकांनी म्हणू Amen. आमेन. Well, the scripture that we just read from the book of Luke, chapter 17, verses 20 and 21, आज आपण जे अध्याय 17व्या अध्यायातनं 20वा आणि 21वा वचन आज आपण पाहिलं. this is Jesus encountering the Sadducees and the Pharisees. इथे येशू त्या सदुसीज आणि फरिसींना बोलत आहे. The Sadducees and the Pharisees, ते सदुकी आणि जे फरिसी लोक होते they were a people who were not with Jesus, but they were against Jesus. ते येशू ख्रिस्ताबरोबर नव्हते, पण ते येशू ख्रिस्ताच्या विरोधात होते. They would not accept that he is the Son of God. ते स्वीकार करू शकत नव्हते की येशू ख्रिस्त हा They देवाचा would पुत्र not आहे. accept his doctrine. की ते त्याचे सिद्धांत स्वीकारू शकत नव्हते. They were contrary to whatever Jesus said. ते येशू ख्रिस्ताच्या कायम विरोधात बोलत असत. Not only to what he said, but also to what he did. पण जो काय तो करत होता त्याच्याच विरोधात नाही, पण तो जो काय म्हणत होता त्याच्या विरोधात सुद्धा. Now, just before this question, just before the Pharisees could ask Jesus this question, की पुरुषांनी हा प्रश्न विचारायच्या नुकतंच आधी he had performed a miracle. त्यांनी एक चमत्कार तिथे केला होता. And that miracle, they attributed it not to the Holy Spirit, but to some evil spirit. की त्यांनी तो जो चमत्कार केला होता त्यांचं म्हणणं असं होतं की तो कुठल्या पवित्र आत्म्याने केला नाही, पण तो एका सैतानिक आत्म्याने केला आहे. So whatever Jesus said, पण जे काही येशू ख्रिस्त म्हणणार no matter what he did, की त्यांनी काही जरी केलं असलं yet they were against Jesus. तरी पण ते येशू ख्रिस्ताच्या विरोधात होते. And now, after seeing the signs, wonders, and miracles, and after listening to his doctrine, की आता सुद्धा त्यांनी जे चमत्कार केले, चिन्ह केले आणि त्याचे जे सिद्धांत ऐकले, here they demand a sign from Jesus की तरी पण त्यांनी ते चिन्ह त्यांनी येशू ख्रिस्ताकडनं ते चिन्हाची मागणी केली. concerning the kingdom that he was talking की त्या about. राज्याबद्दल, ज्या राज्याबद्दल तो बोलत होता त्याच्याबद्दल. If you read the Gospels, आज जर आपण ती सुवार्ता वाचली Jesus referred to the church only twice. की येशू ख्रिस्ताने मंडळीबद्दल फक्त दोनदाच बोलला आहे. But when he spoke concerning the kingdom of God, पण जेव्हा तो देवाच्या राज्याविषयी बोलतो he referred to the kingdom of God 55 times in the four Gospels. की त्या चार सुवार्तेच्या याच्यामध्ये तो 55 वेळा त्याच्याबद्दल त्यांनी बोलला आहे. The very fact when he began preaching the gospel, जेव्हा त्याने सुवार्ता सांगण्याची सुरुवात केली, he said, repent, for the kingdom of God is at hand. तो म्हणला पश्चाताप करा, देवाचं राज्य निकट आहे. And now he is addressing these Pharisees. आता तो ह्या पुरुषांना सांगत आहे. He says, he is making them understand तो त्यांना समजून सांगत आहे that the kingdom of God is not some theological concept. की जे देवाचं राज्य कुठलेही ईश्वर परिज्ञानाची संकल्पना नाही आहे. Yes, it is not a theological concept. ही कुठली ईश्वर परिज्ञानाची संकल्पना नाही. It is not some man's imaginations or man's idea, but it is God. पण ही मनुष्याची संकल्पना किंवा मनुष्याचे विचार नाही, पण ही देवाची संकल्पना आहे. Because their concept of the kingdom of God कारण त्यांचं जी प्रतिभाषा होती देवाच्या राज्याची was totally contrary to what Jesus was trying to make them की understand. ती विरोधात होती जो येशू ख्रिस्त त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न करत होता. They looked at the kingdom of God, ते देवाच्या राज्याकडे अशा रीतीने पाहत होते a king who would be over that kingdom. की जसं एक राजा त्या राज्यावरती राज्य करतोय, He would be a powerful king की जो तो एक सामर्थ्यशाली राजा आहे, and he would destroy all the enemies तो सगळ्या शत्रूंचा नाश करत आहे and he would reign and rule in power. आणि तो तिथे राज्य करतोय सामर्थ्याने. But Jesus, पण येशू ख्रिस्त when he spoke of the kingdom, पण तो जेव्हा देवाच्या राज्याबद्दल it बोलतो was not the idea that the Pharisees had of it. की जसे त्याची ती कल्पना जशी पुरुषांची होती तशी नव्हती, And so he is making them understand म्हणून तो त्यांना समजून सांगत आहे that don't look out for something natural. की तो म्हणतो की तुम्ही त्या नैसर्गिक रित्यामध्ये ते पाहू नका. He also referred to the kingdom of God. की त्याने सुद्धा त्या देवाच्या राज्याबद्दल तो बोलला He आहे. said, my kingdom is not of this world. तो म्हणतो माझं राज्य या माझं राज्य हे जगासारखं नाही आहे. By which he meant that his kingdom is not something to do with the natural, but it has something to do with the supernatural. त्याचं असं म्हणणं होतं की हे राज्य हे कुठल्याही नैसर्गिकरित्या नाही, पण ते अलौकिकरित्या आहे. And when you go to the Gospels, आणि आपण जेव्हा त्या सुवार्तेमध्ये पाहतो there are specifically 5 things that the kingdom of God deals with. तिथे अशा 5 गोष्टी आहेत की देवाच्या राज्याबद्दल बोलल्या जातात.
Number one, it is about sin. की पहिली गोष्ट ते पापाबद्दल बोललं Number जातं, two, it is about sickness. की दुसरी गोष्ट ते आजाराबद्दल बोललं Number जातं, three, about poverty. तिसरी गोष्ट त्या दरिद्रतेबद्दल बोललं जातं, Number four, about demons and evil spirits. की चौथी गोष्ट ते जे काय सैतानिक जे आत्मे आहेत त्याच्याबद्दल बोललं And जातं, the fifth thing is about death. आणि पाचवी गोष्ट आहे ते मरणाबद्दल बोललं These जातं. are the main five things that the kingdom of God deals with. की हे पाच गोष्टी आहेत जिथं देवाचं राज्य कार्य करतं. So here he told them, he says, don't look out for something that is physical. तर तो म्हणतो तुम्ही असं कुठलंही बघू नका की ते नैसर्गिकरित्या किंवा दृश्य स्वरूपात आहे. Now when you go further, आपण जेव्हा पुढे जाऊ there is something that is referred to as the kingdom of heaven. की आपण तिथे पाहूया की असं काहीतरी तिथे बोललं आहे की स्वर्गाच्या राज्याबद्दल. What is the difference between the kingdom of heaven and the kingdom of God? स्वर्गाच्या राज्याचा आणि देवाच्या राज्यामध्ये फरक काय आहे? When you talk about the kingdom of heaven, जेव्हा आपण स्वर्गाच्या राज्याबद्दल बोलतो it is where God lives की जिथं परमेश्वर राहतो, and rules the universe की जिथं परमेश्वर त्या विश्वावरती राज्य करतो, by his decrees. की त्याच्या त्या हुकुमाद्वारे Nothing happens unless he decrees. कुठलीही गोष्ट घडत नाही जोपर्यंत तो हुकूम देत नाही. But when you talk about the kingdom of God, पण जेव्हा आपण देवाच्या राज्याबद्दल बोलतो we understand that it is his will की आपल्याला समजून येतं की ही त्याची इच्छा आहे that is being done on the face of this earth. की ते ह्या पृथ्वी तलावरती केली गेली आहे. In other words, आणि दुसऱ्या भाषेमध्ये it is an extension of the kingdom of heaven upon the face of this की ह्या earth. पृथ्वीवरती स्वर्गाच्या राज्याचा विस्तार करण्याबाबत बोलत आहे. When the disciples asked Jesus, जेव्हा teach येशू- us to pray, जेव्हा येशू ख्रिस्ताच्या शिष्यांनी त्यांना विचारले की आम्हाला शिकवा प्रार्थना कशी करायची, we are aware of that prayer. आपल्याला माहिती आहे त्या प्रार्थनेबद्दल. And one of the sentences of their prayer says, let thy kingdom come त्याच्यातलं एक वाक्य असं म्हणतो की तुझं राज्य येऊ and let thy will be done on earth as it is in heaven. आणि तुझी इच्छा पूर्ण हो, जसं जसं स्वर्गात आहे तसं पृथ्वीवर. The book of Psalms, स्तोत्र संहितेचं पुस्तक the म्हणतं, book of Psalms says, स्तोत्र संहितेचं पुस्तक it म्हणतं says the heaven belongs to की God, तो म्हणतो स्वर्ग जे आहे ते परमेश्वराचं आहे, but the earth, he says, he has given it unto men. पण तो म्हणतो पृथ्वी ही मनुष्य जातीला दिली आहे. The earth, the heaven belongs to God, but earth he has given it unto men. पृथ्वी स्वर्ग हे देवाचं आहे पण पृथ्वी ही त्यांनी मनुष्य जातीला दिली आहे. God expects men to reign and rule over this की earth. देवाची अशी इच्छा आहे की मनुष्याने ह्या पृथ्वीवरती राज्य आणि सत्ता आणि राज्य करावं. But unfortunately, पण दुर्दैवाने I just told you that the kingdom of God मी तुम्हाला सांगितलं की देवाचं जे राज्य आहे is fulfilling the will of God that is in heaven upon the earth. की तो पूर्ण करत आहे देवाची जी इच्छा आहे ती पृथ्वी तलावरती. But unfortunately, पण दुर्दैवाने what has happened आज काय घडलं is आहे man has given up the will of God की परमेश्वराने ती देवाची जी इच्छा आहे ती पूर्ण केली नाही and has begun to exercise his own will upon the earth. आणि तो स्वतःची इच्छा त्या पृथ्वीवरती पूर्ण करायच्या मागे आहे. So let's just get deeper into this word where I talk to you about the kingdom of God. आपण ह्या वचनाविषयी अजून शिकूया जिथं मी तुम्हाला देवाच्या राज्याबद्दल बोललो आहे. Now, how will the kingdom of God come on the face of this earth? आता हे देवाचं राज्य या पृथ्वी तलावरती कसं येईल? God is not going to come and do it. देव स्वतः येऊन ही गोष्ट करणार नाही. It is you and I who have been called to fulfill the will of God on the face of this earth. इथं तुम्ही आणि मी आहे त्यांना पाचारण केलं आहे जेणेकरून देवाची इच्छा या पृथ्वी तलावर पूर्ण होईल. When we refer to the coming of the Lord Jesus Christ, आपण जेव्हा म्हणतो की येशू ख्रिस्ताचं जे येणं आहे, we say, okay, Jesus came and he died for our sin. आपण म्हणतो की येशू ख्रिस्त आला आणि आपल्या पापासाठी तो मरण पावला. And that is what is our limited understanding of the purpose of Jesus coming on the face of this आणि हे earth. आपलं जे मर्यादित समज आहे की येशू ख्रिस्ताचं जे येणं होतं या पृथ्वीवरती. But if you read the Bible, पण जर आपण पवित्र शास्त्र वाचलं, Jesus did not say येशू ख्रिस्त म्हटला नाही that I came only for sin. की मी फक्त पापासाठी But आलो, he said, I have come that you may have life and that you may have it पण abundantly. तो म्हणतो मी आलोय जेणेकरून तुम्हाला जीवन मिळेल आणि विपुल जीवन मिळेल. And the fivefold purpose of the kingdom of God, आणि 5 पटीचा जो काही उद्देश होता त्या देवाच्या that is राज्याचा, what the kingdom of God precisely deals with, and Jesus being the king of that kingdom. की तेच देवाचं राज्य त्या गोष्टीबद्दल परिधान करत होतो की येशू ख्रिस्त त्या राज्याचा ईश्वर परमेश्वर म्हणून. So let us understand तर आपण समजून घेऊया that the kingdom of God
की देवाचं जे राज्य It आहे is you and I that have been called की जिथं तुम्हाला आणि मला तिथं बोलवलेलं to आहे fulfill the will of God on the face of की this जेणेकरून earth. आपण देवाची इच्छा पूर्ण करू या पृथ्वीवरती. Nicodemus, निकोदम in the book of John chapter 3, योहानाच्या 3ऱ्या अध्यायामध्ये if you remember, जर तुम्हाला आठवत आहे Nicodemus was a religious person. की निकोदेम हा धार्मिक व्यक्ती होता He was a tithe-giving Jew. की तो दशमांश देणारा तो ज्यू असा यहुदी होता He was a teacher of the Torah. की तो तोराचा असा प्रशिक्षण देणारा होता He was a good religious person. पण तो एक चांगला धार्मिक मनुष्य होता But to this religious person, की ह्या धार्मिक मनुष्याला Jesus said, येशू ख्रिस्त He said, म्हणाला unless you are born तो again, म्हणला जोपर्यंत तू नव्याने जन्म घेत नाही you cannot see the kingdom of God. तोपर्यंत तू देवाचे राज्य पाहू शकत नाहीस. He says, you need to be born again to see the kingdom of तो God. म्हणला की तुला नव्याने जन्म घ्यावा लागेल देवाचं राज्य पाहण्यासाठी. And that is precisely what we have not understood. आणि आपल्याला त्याच गोष्टी जे आज आपल्याला समज झाली नाही. After Jesus cast out some demons, की येशू ख्रिस्ताने जेव्हा त्या भूतप्रेत काढले again there the Pharisees, they attributed that miracle. की तरी पण त्या पुरुषांनी त्या चमत्काराकडे असे पाहिले He says it is by the spirit of Beelzebub. की तो म्हणलं की त्या बिल्जेबामच्या त्या आत्म्याद्वारे त्यांनी ते काढलं आहे. There also Jesus told them, तिथं सुद्धा येशू त्यांना म्हणाला He says, when you see these things happening, you know that the kingdom of God has come. जेव्हा तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी घडताना पाहता तेव्हा तुम्ही निश्चित करा की देवाचं राज्य आलेलं आहे. Again, just to repeat what I just said, पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो मी काय there म्हणालो are 5 things precisely that the kingdom of God deals with. की 5 गोष्टी आहेत जे देवाच्या राज्याबद्दल बोलले जातात Sin for sure, की जे निश्चित पापाबद्दल sickness, की ते आजाराबद्दल poverty, की जे दारिद्र्याबद्दल with demons and evil की spirits, ते जे आत्मा आणि ते जे काय शैतानी शक्ती आहेत त्याच्याबद्दल and with death. आणि त्या मरणापर. And this is what the world is facing today. आणि आज हे जग आहे त्या गोष्टीच्या सामोरे जात आहे And that is what man today is struggling with. आणि आज मनुष्य त्यासाठी धडपड करत आहे. So this evening, again, once again, I will just go deeper into this word, the kingdom of God. तर आज मी तुम्हाला ह्या वेळेस मी तुम्हाला या देवाच्या वचनाचं पूर्णता समजून सांगेन. The Bible says, की पवित्र शास्त्र म्हणतं when the disciples, जेव्हा ते शिष्य after the resurrection of the Lord Jesus, येशू ख्रिस्तानाच्या in पुनरुत्थानानंतर the book of John chapter 20 and verse 22, योहानाच्या 20व्या अध्यायात आणि 22व्या वचन म्हणतं it is there that Jesus came and met his disciples. की तिथं येशू ख्रिस्त आला आणि त्याच्या शिष्यांना तो भेटला. And when he came and met his disciples, आणि जेव्हा तो तिथे आला आणि त्याच्या शिष्यांना भेटला the Bible says, पवित्र शास्त्र म्हणतं Jesus breathed on them की येशू ख्रिस्ताने त्यांच्यावरती श्वास फुंकला and he said, receive the Holy आणि Ghost. तो म्हणला पवित्र आत्म्याचा स्वीकार करा. He said, receive the Holy तो Ghost. म्हणतो पवित्र आत्म्याचा स्वीकार करा. But पण after that, त्यानंतर he told them, त्यांनी त्याला he said, सांगितलं tarry ye in Jerusalem की येरुशलेम मध्ये तुम्ही थांबून राहा till you receive power from on high. जोपर्यंत तुम्हाला त्या वरून सामर्थ्य मिळत नाही. He says, wait there. तो म्हणला तिथे थांबून So राहा. it's one thing तर एक गोष्ट आहे to be born of the Spirit, की त्या आत्म्याद्वारे जन्मलं and it's another thing to be baptized of the आणि Spirit. दुसरी गोष्ट आहे की त्या आत्म्याद्वारे बाप्तिस्मा होणं. When Jesus told Nicodemus, पण जेव्हा येशू ख्रिस्त निकोदेमला he said, म्हणतो unless you are born again, जोपर्यंत तुझा नव्याने जन्म you होत cannot नाही see the kingdom of God. तोपर्यंत तू देवाचं राज्य पाहू शकत नाही. When a man is born again, जेव्हा मनुष्याचे नव्याने जन्म होतो there is something that happens, की अशी काही गोष्ट घडती that is his nature की changes. त्याचा तो स्वभाव बदलतो. But when he is baptized of the Spirit, पण तो जेव्हा त्याचा पवित्र आत्म्याद्वारे बाप्तिस्मा होतो his ability changes. त्याचं ते कुवत बदलते. And that is what precisely Jesus told his disciples, you wait in Jerusalem. त्याच बाबतीबद्दल येशू ख्रिस्त त्याच्या शिष्यांना सांगत होता की तुम्ही थांबून राहा येरुशलेम मध्ये. Because कारण the kingdom of God तर देवाचं राज्य has all to do with the power of God. की तो त्या देवाच्या सामर्थ्याबद्दल सगळ्या गोष्टी But आहेत. the problem is, पण ती समस्या अशी when we होती talk about power, पण आपण त्या सामर्थ्याबद्दल जेव्हा आपण बोलतो we have some vague idea of की power. आपल्याकडे अशा त्या सामर्थ्याबद्दल आपल्याकडे अशा कल्पना आहेत The meaning of the word power की ते आपण जो अर्थ आहे सामर्थ्याचा means delegated authority. की नियुक्त केलेले अधिकार. That means delegated authority. सामर्थ्य म्हणजे नियुक्त केलेले अधिकार. So Jesus told his disciples, तेव्हा येशू ख्रिस्ताने त्याच्या शिष्यांना he said, you सांगितलं tarry in Jerusalem की तुम्ही ते येरुशलेम मध्ये थांबून राहा till God delegates power unto you. जोपर्यंत देव परमेश्वर तुम्हाला ते अधिकार नियुक्त करत नाही. And now, आणि आता all of us who are
a part of the church. आणि आपण आता जे मंडळीचे भाग आहोत, All of you who are watching this message, जसे तुम्ही आज सगळा हा संदेश पाहत आहात, I know that you are born again and you are baptized of the Spirit too. मला माहिती आहे की तुम्ही तुमच्या सर्वांचा नव्याने जन्म झालाय आणि तुम्ही पवित्र आत्म्याद्वारे तुमचा बाप्तिस्मा सुद्धा झालाय. And what does God expect of those who are being born and baptized of the Spirit? आणि देवाची काय इच्छा आहे की ज्यांचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याद्वारे झालाय आणि ज्याचा नव्याने जन्म झालाय, God did not intend the church to be powerless. की देवाची अशी इच्छा नाही की मंडळीचे लोक हे सामर्थ्यहीन असले. When the first church came into existence, जेव्हा पहिली मंडळी अस्तित्वात आली, the first thing that God gave the church was one 5-letter word which means power. तेव्हा देवाने त्यांना एक गोष्ट दिली, त्या शब्दात तो जो शब्द आहे तो म्हणजे सामर्थ्य. It is a delegated authority. तो म्हणजे नियुक्त केलेले अधिकार. It is a delegated authority. ते नियुक्त केलेले ते अधिकार आहेत. When you talk about which government is in power, की जेव्हा आपण म्हणतो की एखादं सरकार अस्तित्वात आहे किंवा एखादं सरकार सत्तेत आहे, it is the people have delegated power. ते लोकांनी त्यांना तो अधिकार नियुक्त The करून people दिला. have given them power to take decisions. की लोकांनी तो अधिकार त्यांना नियुक्त करून दिला निर्णय घेण्यासाठी. So that power means delegated authority. ते सामर्थ्य म्हणजे नियुक्त केलेले अधिकार असतात. If you read the book of Genesis chapter 1 verses 26 to 28, जेव्हा आपण उत्पत्तीचा पहिला अध्याय 26 ते 28 वचन वाचतो, when God created Adam, जेव्हा देवाने आदमाला निर्माण this केले, is what he desired of Adam. तीच गोष्ट देवाने आदमाकडनं अपेक्षा केली. He said he gave him dominion. त्याने त्याच्यावरती वर्चस्व दिलं. Yes, he gave him dominion over everything. देवाने त्याला सगळ्या गोष्टीवरती वर्चस्व दिलं. And that is what God desires his church to be. आज देवाची तीच इच्छा आहे की कसं मंडळीने असावं. Yes, God did not desire the church to be powerless. देवाची अशी इच्छा नव्हती की मंडळीने सामर्थ्यहीन असावं. We as the church of God, आपण देवाचे मंडळी म्हणून an extension of the kingdom of heaven upon the face of this earth. देवाच्या राज्याचे प्रस्तुत आपण जे आपल्या पृथ्वी तलावरती आपण करत आहोत, He did not desire की देवाची अशी इच्छा us नव्हती to do it on our own, की आपल्या ते स्वतःद्वारे आपण ते करावं, but He पण ते delegated authority त्यांनी ते नियुक्त केले ते अधिकार that you and I can do it. की जेणेकरून तुम्ही आणि मी ते करू शकू. That is why the scripture says it is not by might, it is not by power, but it is by my spirit, saith the Lord. म्हणून शास्त्र म्हणतं की बळाने नाही, पराक्रमाने नाही, माझ्या आत्म्याद्वारे ती गोष्ट होऊ द्या. The Bible says in 1 Corinthians 2:4, की जेव्हा पवित्र शास्त्र म्हणतं पहिला Corinthians 2:4 मध्ये, there Paul says, तिथं पॉल म्हणतो he says, my preaching is not in the enticing words of men, की माझी सुवार्ता केवळ शब्दाने नव्हे, but he says it is in a demonstration of the power of God. तर त्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने आहे. 1 Corinthians 4:20 again Paul says, पहिला Corinthians 4:20 मध्ये पौल म्हणतो he says the kingdom of God की देवाचं राज्य is not in word, but it is in power. पण हे केवळ शब्दात नाही, पण ते सामर्थ्यामध्ये आहे. Power, once again I remind you, it is delegated authority. की जे सामर्थ्य आहे, मी पुन्हा एकदा तुम्हाला आठवण करून देतो की ते नियुक्त केलेले अधिकार आहेत. God has given you and me the authority. देवाने तुम्हाला आणि मला ते अधिकार दिले आहेत. 2 Corinthians 5:17 says, दुसरं Corinthians 5:17 म्हणतं he says, if any man be in की Christ, जो कोणी मनुष्य जर ख्रिस्तामध्ये आहे, he says he is a new तर creation. तो नवी उत्पत्ती आहे. Behold, all things have passed away and all things have become new. सगळ्या गोष्टी नव्या झालेल्या आहेत. Let us come to the understanding this moment आज आपण या क्षणी आपण समजून घेऊयात that what are we called for की आपण कोणत्या गोष्टीसाठी आपलं पाचारण झालं with आहे. all that is going around in the world. की आज ज्या काही गोष्टी या जगामध्ये घडत आहेत, We are lost आज आपण सगळे to हरवलेले know आहोत. what is the will of God. आज आपल्याला माहित नाही की देवाची इच्छा काय आहे. The will of God for his church, देवाची इच्छा त्याच्या मंडळीसाठी काय for आहे. you and me, ते तुमच्या आणि is माझ्यासाठी to be an extension of his kingdom of heaven upon the face of this earth. की स्वर्गाच्या राज्याचा तो विस्तार या पृथ्वीवर करणे आहे. It is exercising की तसं ते अधिकार गाजवणे, the authority that he has given की us जेणे तो अधिकार जेणे तो आपल्याला to दिलेला आहे, establish his kingdom on the earth. की जेणेकरून त्याच्या राज्याचा पृथ्वीवरती प्रस्थापित That होईल. was the first purpose that God created Adam with. की हा पहिल्या उद्देशाने देवाने ते आदमाला निर्माण केले होते. Apart from reflecting the character and the image of God and to multiply and be fruitful in that image. आणि तो बहुगुणित व्हावं त्या प्रतिरूपामध्ये. The New Testament also, ते नवीन करारामध्ये सुद्धा it is nothing else. हे अजून काही नाही. Man could not do it, तर मनुष्य ते करू शकत नाही. but God through his son Jesus.
पण देव त्याच्या पुत्र येशू ख्रिस्ताद्वारे fulfilled that purpose of की God त्याने तो पूर्ण केला तो उद्देश देवाचा through you and me. तुमच्या आणि माझ्याद्वारे. Church, let us rise up, मंडळी आज आपण चला एकत्र येऊया. knowing our identity, आपली जी ओळख आहे ती जाणून, knowing what the kingdom of God is about. देवाचे राज्य काय आहे ते जाणून. Luke 10:19 he says, लूक 10:19 मध्ये तो म्हणतो, Jesus said, येशू ख्रिस्त he म्हणतो says, behold, की जाणून घ्या I give you power मी तुम्हाला सामर्थ्य देत आहे over all the power of the enemy. मी या सगळ्या शत्रूवरती He says, I give you मी तुम्हाला देत आहे all the power, सगळ्या अधिकार, all the power over the power of the enemy. सगळा अधिकार त्या शत्रूच्या सामर्थ्यावर. Jesus said, येशू ख्रिस्त म्हणतो, he said, तो म्हणतो all power की सर्व सामर्थ्य in heaven की स्वर्गामधलं and on earth आणि ह्या has पृथ्वीवर been given unto me. जे मला दिलं And आहे he says, I give it unto आणि तो you. म्हणतो मी ते तुम्हाला देत The आहे. kingdom of God की ते देवाचं is राज्य not only in word, की फक्त ते but शब्दांमध्ये it नाही is in power. पण ते सामर्थ्यामध्ये आहे. You and I तुम्ही आणि मी have been delegated the power, आपल्याला ते अधिकार नियुक्त केलेले the आहे. power of God. ते देवाचे He ते says, सामर्थ्य. God said, take this power. देव म्हणतो हे सामर्थ्य तुम्ही घ्या And he says, exercise it on the face आणि of त्याचा this वापर earth. करा या पृथ्वी तलावरती. When Jesus came on the face of this earth, आणि जेव्हा येशू ख्रिस्त या पृथ्वीवरती he said, आला I have been तो anointed म्हणतो मला अभिषेक केला to आहे preach the gospel, की जेणेकरून मी सुवार्ता to heal सांगेन the sick, की जो आजारांना मी आरोग्य to देईन set the captives आणि free, जे बंदिस्त आहेत त्यांना मोकळीक and to देईन. proclaim the year of the Jubilee. आणि तो योबेलाचं जे वर्ष आहे त्याबद्दल The same anointing that was upon तोच Jesus, अभिषेक जो येशू ख्रिस्तावरती the होता same anointing is upon you and me. तोच अभिषेक तुमच्या आणि माझ्यावरती The आहे. same anointing that was upon the disciple, की तोच अभिषेक जो that त्याच्या same शिष्यांवरती anointing होता is upon you and me. तोच अभिषेक तुमच्या आणि माझ्यावरती Bible आहे. says, जिथं शास्त्र The म्हणतं same spirit that rose Jesus from the dead, की तोच आत्मा ज्याने येशू ख्रिस्ताला मरणातनं the उठवलं same spirit is within you and me. तेच आत्मा तो तुमच्या आणि माझ्यामध्ये No वसती wonder करतो. the Bible says, की पवित्र शास्त्र म्हणतं greater is he who is within you than who is in the world. माझ्यामध्ये आहे जो महान आहे जो या पृथ्वी जो या जगामध्ये आहे त्याच्यापेक्षा. Man, don't seek the kingdom of God in the natural. की तुम्ही त्या नैसर्गिक रूपामध्ये देवाचं राज्य शोधण्याचा प्रयत्न करू The नका. Pharisees were asking for a sign. तो परुषीचे लोक जे चिन्ह The मागत होते Pharisees were searching for the kingdom of God in the natural. की परुषी लोक ते नैसर्गिकरित्या ते देवाचं राज्य शोध करत The होते kingdom of God is something that is की supernatural. देवाचं राज्य असं काय की ते अलौकिक आहे. Born of the flesh is flesh and born of the spirit is spirit. देहाने जन्मला तो देहिक आहे आणि आत्म्याद्वारे जन्मला तो आत्मिक आहे. Paul says in 1 Corinthians 2:14, की पौल पहिल्या करीत 2:14 मध्ये he म्हणतो says the natural man receiveth not the things of the spirit of God. नैसर्गिक मनुष्याला देवाच्या राज्याच्या कुठल्याही गोष्टी ग्रहण होत नाही. They are foolishness ते त्या मूर्खपणाच्या आहेत and he cannot understand them आणि तो त्या गोष्टी समजू शकत नाही because these things are spiritually discerned. कारण ह्या गोष्टी आध्यात्मिकरित्या आहेत. Born of the flesh is flesh and born of the spirit is spirit. देहिकरित्या जन्मला हा देहिक आहे आणि आत्मिकरित्या जन्मलेला आत्मिक आहे. And I know you are born of the आणि spirit. मला माहिती आहे तुम्ही आत्मिकरित्या You जन्मलेले आहात. understanding what God is speaking. तुम्हाला समजून येते की आज देव तुमच्याशी काय बोलत आहे. Get hold of it this evening. आज तुम्ही ते धरून राहा जे Know संध्याकाळी. your identity in जाणून घ्या Christ. तुमची ओळख काय आहे You are ख्रिस्तामध्ये. not only a son of God, but you are also an heir. That is what the Bible की says. तुम्ही देवाचे पुत्रच नाही आहात पण तुम्ही देवाचे वारसही आहात पवित्र शास्त्र म्हणतं. Let us rise up आज आपण उठूया and take the authority that God has delegated unto you आणि and आज me. आपण तो अधिकार घेऊया जो देवाने आपल्याला तुम्हाला आणि मला दिलेला आहे. God is not going to come down, friend. देव खाली येणार नाही मित्रांनो. God sent his son. देवाने त्यांचा पुत्र दिला. When he gave us his son, he gave us his best. ते जेव्हा त्यांनी त्याचा पुत्र दिला तेव्हा त्यांनी त्याचं उत्तम दिलं. But when he gave us his spirit, he gave us his all. पण जेव्हा त्यांनी त्याचा आत्मा दिला तेव्हा त्यांनी त्याचं सर्वस्व दिलं. You and I have God within us. तुमच्या आणि माझ्यामध्ये आज देव वसती करत आहे. Let us come to that understanding, know our identity in God. आज आपण त्या समजरीतीने येऊ की आज तुमची ओळख ख्रिस्तामध्ये काय आहे ती जाणून घ्या. Let us not be carnal. की आज आपण देहिकरित्या असं राहू नये. Let us not go by our five senses. आज आपण आपल्या त्या पंच जे कर्म आहेत त्याच्याद्वारे आपण जाऊ नये. That is what happened to the 7 sons of Sceva in the book of Acts. ते 7 मुलं होती स्किवाची त्यांच्याबद्दल पण असेच घडले. They went to cast out a demon. ते जेव्हा ते भूत काढण्यासाठी There is गेले only one question that the
demon asked them. की तिथं एकच गोष्ट त्या शैतानाने त्यांना विचारली. The devil did not ask them त्यांनी शैतानाने त्यांना नाही how विचारलं educated you की are. तुम्ही किती तुमचं शिक्षण The झालं demon आहे. did not ask them त्या शैतानाने त्यांना विचारलं नाही about their background or foreground. की तुमची ती पार्श्वभूमी किंवा तुम्ही कुठून आला आहात. The demon did not ask them की त्या शैतानाने त्यांना विचारलं how नाही much you pray, how much you read the Bible. की तुम्ही किती प्रार्थना करता आणि तुम्ही किती पवित्र शास्त्र There's only वाचता. one question त्यांनी फक्त एकच प्रश्न विचारला that the demon asked. की त्या शैतानाने त्यांना विचारला. He says, who are you? तो ते म्हणाल तू कोण आहेस. That's the same question की तोच प्रश्न that the devil की जो शैतान asked Jesus in the wilderness. की येशू ख्रिस्ताला त्यांनी त्या अरण्यामध्ये The विचारला reason behind that, की त्याचं कारण असं होतं to that Jesus may doubt his identity. की येशू ख्रिस्ताला त्याच्या ओळखेबद्दल त्यांनी शंका निर्माण करावी. Jesus येशू was the Son of God. येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र There was होता. no question about doubting his own identity. की तिथं कुठलीच अशी शंका उद्भवत नव्हती त्या स्वतःच्या त्या ओळखीबद्दल. And you and I, आणि आता तुम्ही आणि मी we are the Son of God. आपण देवाचे पुत्र आहोत. Why do we doubt our identity? काय आपण आपल्या ओळखीवरती शंका निर्माण Let's करतो. come out of that identity crisis. आज आपण त्याच्यातनं बाहेर येऊ. जी ओळख आहे येशू The ख्रिस्तामध्ये kingdom of God की देवाचं is राज्य not only in word but it is in power. की ते फक्त शब्दामध्ये नाही पण ते सामर्थ्यामध्ये आहे. And that is what Paul understood very well. आणि हीच गोष्ट पौलाला समजली होती That he spoke to the church in Corinth. की तो त्या करीतच्या मंडळीस तो ते बोलला He addressed this word to the church. की हे शब्द तो त्या करीतच्या मंडळीशी बोलला. God is speaking to the church. आज देव त्या मंडळीशी बोलत It आहे. is not in word but it is in power. पण तो म्हणतो ते शब्दामध्ये नाही पण ते सामर्थ्यामध्ये आहे. Gideon, तो गिदोन when God had called Gideon जेव्हा देवाने ते गिदोनला बोलवलं deliver the Israelites, की ते इस्रायल राष्ट्राला त्यांनी मोकळी द्यावी म्हणून that was a call of God. की तो देवाचं ते पाचारण होतं. But पण with all his situations and circumstances and the environment that Gideon was, की तो गिदोन ज्या परिस्थितीत आणि ज्या वातावरणात होता he doubted the call and the voice of God. की त्याने ती शंका निर्माण झाली त्याला की देवाच्या बोलवण्याबद्दल आणि देवाच्या त्या वाणीबद्दल. He was threshing wheat in the winepress. तो द्राक्ष कुंडामध्ये ती गव्हाची झोळणी करत होता. He was doing a wrong thing at the wrong place. तो चुकीची गोष्ट चुकीच्या वेळीच करत होता. In the winepress, आपण त्या द्राक्ष we कुंडामध्ये don't thresh wheat, आपण गव्हाची झोळणी करत but नाही. in the winepress, पण द्राक्ष कुंडामध्ये we press wine out of the grapes. आपण दाखरस काढतो द्राक्षांमधनं. Similarly, त्याच रीतीने the Bible says, शास्त्र म्हणतं we are in this world, but we are not of this world. पण शास्त्र म्हणतं आपण या जगामध्ये आहोत पण आपण या जगाचे नाही आहोत. We are here in this world, आज आपण या जगामध्ये आहोत but we are not following the pattern, neither do we conform to the pattern of this world. पण आज या जगाच्या रीतीप्रमाणे आपण नाही आहोत. But let us renew our mind. पण आज आपल्या मनाचं नूतनीकरण करू. And so let us take up our identity आज आपण तो देवाने दिलेली ती ओळख घेऊया and walk in that identity आणि that God has आज called us आपण त्या to. ओळखीमध्ये चालूया जे देवाने आपल्याला पाचन केलं त्याबद्दल. Gideon तो गिदोन was called, त्याला बोलवलं and गेलं when होतं God looked at Gideon, आणि जेव्हा देवाने त्या गिदोनकडे पाहिलं God looked at Gideon, देवाने त्या गिदोनकडे पाहिलं God addressed Gideon. जेव्हा देवाने गिदोनकडे पाहिलं He addressed Gideon as a mighty man of तर valor. त्यानं महान वीर म्हणून त्याने त्याच्याकडे पाहिलं. But Gideon पण गिदोन was governed by his situation and his पण environment. तो त्याच्या परिस्थिती आणि त्याच्या वातावरणाखाली खाली होता. तो Today, आज let us look at ourselves आज आपण स्वतःकडे पाहूयात. as आपल्या God looks at us. जसं देव आपल्याकडे पाहत आहे. God has equipped us. देवाने आपल्याला परिपूर्ण केलं आहे. God has equipped his church. देवाने त्याच्या मंडळीला पूर्ण केलं आहे. God has delegated authority. देवाने ती नियुक्ती केली तो अधिकार. The heaven belongs to God, but the earth he has given to man. स्वर्ग हे देवाचे आहे पण ती पृथ्वी त्यांनी मनुष्य जातीला दिली आहे. Let us look at ourselves as God looks at us. आज आपण स्वतःकडे असे पाहूयात जसं देव परमेश्वर आपल्याकडे पाहत आहे. Let us think as God thinks of us. आज आपण तसा विचार करूया की देव आपल्याबद्दल विचार करत Let आहे. us perceive as God perceives us. आज आपण असे पाहूयात की देव जसं आपल्याकडे पाहत आहे Let us not be another Gideon की आपण एक दुसरं गिदोन नाही झालो पाहिजे threshing wheat in the winepress, की जसं ते द्राक्ष कुंडात ते गहू. but let us take up पण आज आपण ते घेऊया our position
आज आपली ती जागा, our authority, आपला अधिकार, and exercise it on the face of this आणि earth. आज या पृथ्वीवरती त्यावरती सत्ता गाजूया. God has given us the same power. देवाने आपल्याला तेच सामर्थ्य दिले आहे. God has delegated the same authority देवाने तीच अधिकार आपल्याला नियुक्त केले आहे. that God delegated unto His Son Jesus. तेच अधिकार जे येशू ख्रिस्ताला त्याने दिले आहेत. Today we have power. आज आपल्याकडे ते सामर्थ्य We आहे, have authority आपल्याकडे तो अधिकार आहे over sin, की त्या पापावरती, over sickness, की त्या आजारावरती, over poverty, की त्या गरिबीवरती, over death, की त्या मरणावरती, and over demons. त्या शैतानावरती. And that is precisely what Jesus said. आणि हीच ती गोष्ट येशू He ख्रिस्त said, I म्हणतो, have given you all the power. मी तुम्हाला सगळं सामर्थ्य दिलं आहे. It has nothing to do about shaking. की कुठली गोष्ट थरथर कापण्याबद्दल नाही, It has nothing about falling. की कुठली गोष्ट पडण्याबद्दल It नाही, has nothing about shouting. की कुठली गोष्ट ओरडण्याबद्दल But नाही, it has authority. पण हे अधिकार आहे. Use your authority. तुमचा अधिकाराचा वापर करा. And God, आणि देव through you and me, तुमच्या आणि माझ्याद्वारे, through His church, त्याच्या मंडळीद्वारे will establish His kingdom upon the face of त्याच्या राज्याची स्थापना करेल या पृथ्वीवरती. And that is what we have been called for. आणि त्याच गोष्टीसाठी आपलं पाचारण झालं This आहे. is something not natural, but it is पण ही supernatural. कुठली नैसर्गिकरित्या नाही, पण अलौकिक गोष्ट आहे. Take this word with you. आज हे तुमचं वचन तुमच्याबरोबर घेऊन चाला. Know your identity. जाणून घ्या तुमची ओळख, That you are की तुम्ही called to be the Son of की God. परमेश्वराचे पुत्र म्हणून बोललेले That आहात, you are की तुम्ही called to be an heir. की तुम्ही परमेश्वराचे वारस म्हणून बोललेले He आहात. says if you are a son, then you automatically become an heir. जर तुम्ही परमेश्वराचे पुत्र आहात तर तुम्ही आपोआप त्याचे वारस होता. And He says, behold, आणि तो म्हणतो, I give you power मी तुम्हाला ते सामर्थ्य over देतो all the power या सगळ्या सत्तेवरती, of the enemy. की त्या शत्रूच्या May राज्यावरती, it be sin, की ते पाप असू दे, may it be sickness, की ते तुमचा आजार असू दे, may it be poverty, ते गरिबी असू दे, may it be demons and evil की spirits, ते सैतान असू दे किंवा वाईट शक्ती असू दे, and maybe even death. आणि ते मरण सुद्धा असू दे. That is what we are called to be. त्याच गोष्टीसाठी आपल्याला बोलवलं गेलं आहे. And if we pray, let thy kingdom come, जेव्हा आपण प्रार्थना करतो की जेव्हा तुझं राज्य येवो, the kingdom has already come. त्याचं राज्य आलेलं आहे. And the scripture says, आणि जसं हे शास्त्र म्हणतं the kingdom of God is within you. की देवाचं राज्य तुम्हामध्ये वसती So करतो, don't seek the kingdom of God outside. की बाहेर तुम्ही देवाच्या राज्याचा शोध करू The नका. kingdom of God is within. देवाचं राज्य तुम्हामध्ये आहे. So take your identity. तर तुमची ओळख घेऊन तुम्ही उभे राहा. Know that you and I, that you have the power. जाणून घ्या तुमच्याकडे तो अधिकार आहे Exercise it आणि त्याचा वापर करा and walk in victory. आणि त्या तुम्ही विजयामध्ये चाला. Hallelujah. हालेलुया. God bless you with देव this तुम्हाला word. आशीर्वादित करू या वचनाद्वारे. And during this difficult time, आणि या अवघड समस्यांमध्ये don't look for answers outside. बाहेर कुठल्याही उत्तराचा शोध करू नका. You are the answer for the outside. तुम्ही स्वतः उत्तर आहात बाहेरच्या The kingdom गोष्टींसाठी, of God is within. कारण देवाचे राज्य तुम्हामध्ये आहे. Come, let us pray. आज आपण प्रार्थना करू. Father, in Jesus' name, पिता प्रभू येशूच्या नावाने we thank you, Lord, once again आम्ही धन्यवाद देतो पिता पुन्हा एकदा, for this wonderful opportunity की या सुंदर संधीबद्दल, that we could sit at thy feet and listen unto your word. जेणेकरून आम्ही तुमच्या चरणी बसू शकलो आणि ते वचन ऐकू शकलो. Thank you, God, धन्यवाद देवा, for the word of life that you have spoken into our lives this evening. आज धन्यवाद देतो की या वचन जे जीवन तुम्ही आमच्याशी बोलला आहात या संध्याकाळच्या वेळी, We are careful to give you all the glory, all the honor, and all the आम्ही praise. लक्षपूर्वक आहोत परमेश्वर तुला सर्व मान सन्मान गौरव देण्यासाठी. Thank you, God, धन्यवाद देवा, that you said की जिथं तू म्हणतोस that you have not given us की तू आम्हाला दिलं नाहीस a spirit of fear, की भित्रेपणाचा आत्मा, but a spirit of love, पण तो प्रीतीचा, of power, पण सामर्थ्याचा and of a sound mind. आणि संयम मनाचा आत्मा दिलायस. We thank you, God. आम्ही धन्यवाद देतो. When you gave us your son, जेव्हा तू आम्हाला तुझा पुत्र दिलास, we do understand that you gave us your best. की आम्हाला समजलं की तू आम्हाला तुझं उत्तम But दिलंस, when you gave us your spirit, पण जेव्हा तू आम्हाला तुझा आत्मा दिला, you gave us your all. तू आम्हाला तुझं सर्वस्व दिलं. We thank you, God. आम्ही धन्यवाद देतो देवा. But all we pray, oh God, आम्ही प्रार्थना करतो देवा, open an eye of understanding, आमच्या समजणे आमचं चक्षु उघड परमेश्वर, that we may see, जेणेकरून आम्ही पाहू शकू, that we may know जेणेकरून आम्ही जाणू शकू the great work that you have done तुझं ते महान कार्य जे तू केलं आहेस in our lives. आमच्या जीवनामध्ये. We pray, oh God, आम्ही प्रार्थना करतो देवा, give us an understanding आम्हाला ती समज दे and a wisdom आणि आम्हाला ते ज्ञान दे, that we may release जेणेकरून आम्ही
this authority जेणेकरून आम्ही तो अधिकाराचा वापर करू that you शकतो have given us, की जो तू आम्हाला दिलाय and that we may आणि जेणेकरून आम्ही be an extension of your kingdom तुझ्या राज्याचा आम्ही विस्तार करू शकतो on the face of this earth. या पृथ्वीवरती. Once again, O Master, पुन्हा एकदा देवा we just bless your holy name. तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो. We are careful to give you all the glory, आम्ही लक्षपूर्वक आहोत तुला सर्व गौरव देण्यासाठी, all the honor, तुला सर्व मान देण्यासाठी and all the praise. आणि तुला सर्व स्तुती देण्यासाठी In Jesus' name. येशू ख्रिस्ताच्या नावाने. Amen. God bless you. देव तुम्हाला आशीर्वादित करो. Take this word, आज हे वचन घ्या, meditate on it, त्याच्यावरती मनन करा and you shall be blessed. आणि तुम्ही सगळे आशीर्वादित व्हा.